हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण आपल्या चॅनेलवर चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगेची भाजी बनवणार आहोत, तीसुद्धा बटाटा घालून. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे, कोणीसुद्धा बनवेल. आणि जर घरात भाजीला काय नसेल, बनवायचं काय सुचत नसेल, तर बटाटा तर घरामध्ये असतोच. तर तुम्ही बटाटा आणि शेवग्याच्या शेंगेची ही भाजी नक्की करू शकताय. त्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा 3 ते 4 अशा पद्धतीने कापून घेतलेत आणि आता आपण फोडणी घालून घेऊया. तर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेते आणि तेल गरम झाले की याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची. जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेऊया आणि भरपूर सारा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊया. कांदा आपल्याला मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि आपल्याला हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर नंतर मी याच्यामध्ये आता बारीक चिरलेला एक टोमॅटोसुद्धा घालून घेते आणि आता कांदा आणि टोमॅटो एकत्रितरित्या आता आपण भाजून घेऊया. आणि सतत परतवत राहायचं, नाहीतर मग कांदा करपला जातो. आणि अशा पद्धतीने आता बघू शकताय टोमॅटो गळायला सुरुवात झाली आहे, व्यवस्थित दोन्ही फ्राय झालेलं आहे इथे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते, अर्धा चमचा धनिया पावडर घालून घेते. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, हे घरचं लाल तिखट आहे. त्यानंतर थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद. आता हे मिश्रण आता आपण परतवून घेऊया. व्यवस्थित सगळे मसाले परतवून घ्यायचे, कच्चेपणा मग जातो त्यामधला. आता 3 ते 4 मिनिट मी परतवून घेते. बघू शकताय तेल सुटायला सुद्धा सुरुवात झाली आहे. आता याच्यामध्ये मी किसलेलं खोबरं घालून घेते 2 चमचे. आता हे सुद्धा परतवून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. ही भाजी बनवताना दुसरं कोणतंही वाटण घालण्याची आवश्यकता नाही. या मसाल्यांमध्येच भाजी तयार होते. आता इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे साली काढून बारीक चिरून घेतले होते, ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि परतवून घेऊया. सगळे मसाले बटाट्याला व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने परतवून घेऊया. आणि नंतर त्यामध्ये जी शेवग्याची शेंग आपण बारीक चिरून घेतली, म्हणजे मी 2 ते 2.5 इंचामध्ये जी चिरून घेतली ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि शेंग चिरताना सुद्धा पूर्ण त्याच्यावरच्या साली काढायच्या नाहीत. प्रत्येक शेंगेवरच्या 1-2च शिरा काढून घ्यायच्या. पूर्ण जर त्या शिरा काढलात तुम्ही त्याच्या, तर मग पूर्ण शेंग ती एकदम मिळमिळीत होऊन जाते. फक्त 1-2च शिरा काढायच्या, म्हणजे मसाले आतपर्यंत शेंगेमध्ये मुरतील. तर अशा पद्धतीने शेंगासुद्धा घालून घेतलेत. चवीनुसार आता मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर बघू शकताय मसाले सगळे घातल्यानंतर भाजी खूप छान पद्धतीने दिसते इथे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. थंड पाणी अजिबात भाजीत घालायचं नाही. तर इथे मी 2 वाट्या गरम पाणी करून घेतले. आता ते 2 वाटी पाणी मी या भाजीमध्ये घालून घेते. आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजीचं टेक्स्चर आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय, खूप छान पद्धतीने आलेला आहे. म्हणूनच गरम पाणी भाजीमध्ये घालायचं. ह्याच भाजीमध्ये असं नाही, कोणतीही भाजी बनवा तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा. त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊया. आता इथे बघू शकता भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आणि उकळी आली म्हणजे भाजी तयार झाली असं नाही. 10 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊया. बटाटासुद्धा शिजला पाहिजे आणि शेंगसुद्धा शिजली पाहिजे. बघू शकता आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे बटाटा पण शिजलेला आहे आणि दाटसर अशी भाजीसुद्धा इथे तयार झालेली आहे. आता पुन्हा एकदा मी याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. तर इथे तयार झाली आहे चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगेची भाजी. तर चला आता आपण सर्व करूया. आता ही भाजी तुम्ही कशासोबत खाल, तर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकताय, चपातीसोबत खाऊ शकताय, नान, रोटी, पुरी कशासोबतसुद्धा खाऊ शकताय. इवन तुम्ही
भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकताय, खूप छान लागते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता कसा वाटला ते कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि शेवग्याची शेंग जर घरी असेल तर तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की बनवा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा.